आदित्याला विचारलं. आदित्य तर या प्रोसेसमध्ये जरा कमी असतात, पण सगळा निर्णय उद्धवजी घेतात. त्यामुळे मला वाटतं जे घडलंय आता, काल तर राजसाहेब होते आदित्यांबरोबर, त्यामुळे त्यांच्या दोघांतलं एक मत ते संदीपला कळलंय का आणि म्हणून संदीप बोलतोय का. संदीपच्या बोलण्यावर मी काही नाही बोललो. ताई, एकनाथ शिंदे यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे महालक्ष्मी रेसकोर्सचा रिडेव्हलपमेंट आहे, पण तिकडे आता 102 आर्किटेक्ट त्या संघटनेने आता विरोध केलाय की अशा प्रकारे जर तिकडे रिडेव्हलपमेंट झालं तर तिकडे अनेक गोष्टीचा फटका बसेल नैसर्गिकरित्या. पण आर्किटेक्ट जे आहेत 102 त्याच्यासोबत सगळी मुंबईकर आहेत. त्यामुळे तो जो काही डेव्हलपमेंट कशा पद्धतीने, मुंबई भौगोलिकदृष्ट्या कशी आहे, मुंबई भौगोलिकदृष्ट्या कशी आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण हेच म्हणावं की समतोल राखा. परंतु परवा झालेल्या राज ठाकरे आणि यांच्या भेटीनंतर चर्चा पुढे यायला लागलेल्या आहेत. तीन नावं देखील उद्धव ठाकरेंकडून सूत्रधारांसाठी देण्यात आलेले आहेत, देखील बातम्या आल्या. परंतु राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर हे सर्व चर्चा सुरू झालं. मला वाटतं राजसाहेबांचं आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना भेटणं आणि त्यांचं दोघांकडनं कुठल्या कामासाठी भेट झाली आपल्याला कळली नाहीये. एका भेटीवर आपण तर्कवितर्क करणं, मला वाटतं आत्ताच्या घडीला ते रॉंग होईल. कारण का मग लगेच काल आदित्यांबरोबर पण राजसाहेब होते. त्यामुळे काही गोष्टी पक्षप्रमुखांच्या ज्या असतात सगळ्यात अगदी आम्ही नेते असलो, उपनेते असलो, सगळं असलो, ते सगळंच आमच्या कुठल्याच पक्षात, भाजपच्या पण पक्षात तसंच आहे. जे वरिष्ठ नेते घेतात ते नंतर तिकडे कळवलं जातं. त्यामुळे आत्ता त्याच्यावर बोलणं घाईघाई एकदम लगेच प्रतिक्रिया देणं चुकीचं होईल.